हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आपण घेऊन आलो आहोत फेशियलच्या नवीन सिरीज। त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल बघणार आहोत। हे आहे बायोरिचचं ब्राइडल ग्लोचं फेशियल किट। तर पहिला आपण फेस वॉश करून घेणार आहोत। सर्व स्किनला व्यवस्थित मसाज करून सगळा फेस वॉश करून घेणार आहोत। फेस वॉश करून घेतल्यानंतर आपण स्टार्ट करणार आहोत फेशियल। वेगवेगळ्या प्रकारचे फेशियलचे व्हिडिओज स्टार्ट करणार आहोत आपण। ऑइली स्किन, ड्राय स्किन, सर्व स्किनसाठी, सेन्सिटिव्ह स्किनसाठी फेस वॉश करून घेतलेला आहे आपण सर्व स्किनला। तर आपण पहिली स्टेप बघणार आहोत क्लीन्झर। फेशियल किटमधली पहिली स्टेप क्लीन्झर आहे। हे क्लीन्झर आपण असं अप्लाय करून घेऊन मसाज स्टार्ट करणार आहोत। थोडंसं रोज वॉटर घेऊन आपण मसाज स्टार्ट करणार आहोत। असं हलक्या हाताने मसाज करायचे सर्व स्किनवरती। एकदम हार्ड मसाज द्यायचा नाहीये, एकदम हलका मसाज द्यायचे, जेणेकरून आपली डेड स्किन वगैरे सगळी रिमूव्ह होईल। क्लीन्झरने सगळी क्लीन होते स्किन। असं सर्क्युलर मोशनमध्ये सगळे आपण मसाज करून घेणार आहोत। ह्या साध्या सोप्या मसाजच्या स्टेप आहेत जे तुम्ही घरी पण ट्राय करू शकता। हे घरच्या घरी करता येणारं फेशियल आहे। असे रोज वेगवेगळे व्हिडिओज आपण घेऊन येणार आहोत। वेगवेगळ्या फेशियलच्या सिरीज आणणार आहोत आपण। खूप इझी पद्धतीने तुम्ही घरच्या घरी फेशियल करू शकता। असा एकदम इझी तुम्ही मसाज देऊ शकता स्किनला। हा सगळ्यात इझी मसाज आहे। तर पहिला आपण इझी मसाज पासून स्टार्ट करणार आहोत। फेशियल करायच्या अगोदर जर तुम्हाला ब्लीच वगैरे करून घ्यायचं असेल स्किनला तर तुम्ही घेऊ शकता। ब्लीच केल्यानंतरच आपण फेशियल करतो। असं पूर्ण राऊंडमध्ये चेहऱ्यावरचा सगळा मसाज झाला पाहिजे, कुठेही गॅप नाही ठेवायचा। असं व्यवस्थित हलक्या हाताने मसाज करायचा। हे वॉश करून घेतलं मी क्लीन्झर। आता दुसरी स्टेप आहे स्क्रब। असं अप्लाय करून घ्यायचं सगळीकडे। रोज वॉटर किंवा साधं वॉटर घेऊन जास्त प्रमाणात घ्यायचं। रोज वॉटर किंवा भरपूर प्रमाणात पाणी घेऊन आपण स्क्रब करणार आहोत। अशा हलक्या हाताने स्क्रब करून घ्यायचे, म्हणजे सगळी डेड स्किन निघून जाते। असं हलक्या हाताने मसाज करायचे। स्क्रबचा मसाज जास्त वेळ करायचा नाहीये, फक्त 1-1.5 मिनिटच करायचे। बाकीच्या सगळ्या स्टेप आहेत त्या आपण 1 मिनिट 5 मिनिट करू शकतो। स्क्रब फक्त जास्त करायचा नाही, असा जास्त वॉटर स्प्रे करूनच स्क्रब करायचा। घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने तुम्ही फेशियल करू शकता। आपण नवीन नवीन फेशियलचे सिरीज आणणार आहोत। तुम्हाला बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। असं आपण फेस वॉश करून घेतलंय। स्क्रब सगळं आपण वॉश करून घेतलेलं आहे। आता तिसरी स्टेप आहे क्रीम, मसाज क्रीम। मसाज क्रीमने थोडा जास्त वेळ मसाज करायचे, 5 मिनिटं मसाज करायचे मसाज क्रीमने। क्वांटिटी तुम्ही किती घेऊ शकता।
मसाज क्रीम सॉफ्ट असते, त्यामुळे तुम्ही त्यात रोज वॉटर घेतलं तरी चालेल किंवा वॉटर घेतलं तरी चालेल. व्हिडिओ फास्ट केल्यामुळे तुम्हाला वाटत असेल हा स्पीडमध्ये आहे, पण एकदम सॉफ्ट आणि हलक्या हाताचा मसाज आहे आणि एकदम हळू केलेला आहे. व्हिडिओचं स्पीड थोडंसं जास्त असल्यामुळे तुम्हाला ते फास्ट वाटत असेल, पण तो स्लो आहे आणि स्लोच करायचं आहे मसाज सगळ्या स्किनवरती. मी हा 5 मिनटं मसाज केलेला आहे, पण तो 1 मिनटामध्ये पूर्ण केला आहे. आपण वॉटर घेऊन मसाज करायचा आहे तो. फेशियलला किमान अर्धा पाऊण तास लागतो, त्यामुळे मसाज कसा करायचा, किती वेळ घ्यायचा ते तुम्ही बघा. 5 मिनटं तरी आपल्याला क्रीमचा मसाज द्यावा लागतो. नाकारावरती, फोरहेडवरती आणि गालावर व्यवस्थित मसाज द्यायचा आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे फेशियल, ब्लीच, कोणते व्हिडिओ पाहिजेत ते कमेंट करून सांगायला विसरू नका. घरच्या घरी तुम्ही हे फेशियल इझी करू शकता. ड्राय, ऑइली आणि मीडियम तिन्ही पण स्किनला हे चालतं फेशियल. हे आहे ब्लॅक हेड्स रिमूव्हर. त्याने आपण हळूहळू व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स सगळे असे रिमूव्ह करणार आहोत नाकावरचे. ब्लॅक हेड्स रिमूव्ह करायच्या अगोदर थोडीशी स्टीम घ्यायची असते. स्टीमरचा भाग मी स्किप केलेला आहे. स्टीम घेतल्यानंतरच आपण थोडेसे व्हाईट हेड्स रिमूव्ह करायचे आहेत. चौथी स्टेप. हे आहे जेल. जेल असं अप्लाय करून घ्यायचं. त्यात रोज वॉटर वगैरे घालायचं नाहीये, फक्त जेलनीच मसाज करायचा आहे. असा व्यवस्थित मसाज करून घ्यायचा आहे हलक्या हाताने आणि एकदम शांत हळू हाताने मसाज करायचे. माझं जरा फास्ट दिसतंय त्यामध्ये, पण तुम्ही हळूच मसाज करा. हा असा व्यवस्थित मसाज करून घ्यायचंय. या 2-3 स्टेप जरी तुम्ही मसाजमध्ये वापरल्या तरीही चालतं फेशियलला. तुम्हाला जर प्रोफेशनल नाही आले तर हे 3 स्टेपमध्ये तुम्ही मसाज करून फेशियल एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी करू शकता. हे असे थोडेसे पॉईंट्स दाबायचे एकदम हलक्या हाताने, जास्त पण दाबायचे नाहीयेत. मानेच्या पाठीमागे एक पॉईंट असतो, तो पण थोडासा असं दाबायचा आहे. जेल आपण वॉश करणार नाही आहोत,
त्याच्यावरतीच आपण फेस पॅक लावणार आहोत। हे आहे रोज वॉटर। आपण फेस पॅकमध्ये घ्यायचे थोडं आणि मिक्स करायचे। असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे फेस पॅक आणि रोज वॉटर। पूर्ण असं मिक्स करून घेतल्यानंतरच अप्लाय करायचे, म्हणजे तो फेस पॅक ॲक्टिव्ह होतो जरा। असं व्यवस्थित लावून घ्यायचंय। अजून कोणकोणत्या स्किनवरती तुम्हाला फेशियल किट बघायचे किंवा फेशियलचे कोणते प्रोडक्ट्स वापरायचे, कुठलं फेशियल वापरायचे ते कमेंट करून सांगा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ तसा बनवेल। असा पूर्ण आपण अप्लाय करून घ्यायचे फेस पॅक। असा पूर्ण आपण लावून घेतलाय फेस पॅक आणि तो सुकेपर्यंत ठेवायचे। पूर्ण नेकला पण लावून घेतलाय आपण। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। असं आपण थोडंसं सुकवून घ्यायचंय। आता थोडासा सुकलेला आहे। लावून मला 15 मिनिटं झाली आणि 15 मिनिटानंतर मी हे वॉश करून घेतले। तुम्हाला माझ्या स्किनवरती काही इफेक्ट दिसतोय का ते बघून मला कमेंट करून सांगा। तुम्हाला फेशियलचा हा सोपा व्हिडिओ कसा वाटला, घरच्या घरी करायला येणारा फेशियलचा व्हिडिओ। घरी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता फेशियल। हे बघा स्किनवरती इफेक्ट, एकदम सॉफ्ट झाली स्किन आणि टॅन वगैरे सगळं असं रिमूव्ह झाल्यासारखं वाटतंय। तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंट करून सांगा की तुम्हाला त्यात फरक वाटतोय का नाही फेशियलमध्ये। कशी वाटली तुम्हाला फेशियलची नवीन सिरीज पार्ट 1? पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका। बाय बाय फ्रेंड्स।